Welcome everyone to your educational channel Pankaj Science World. Students, we are studying the chapter Cell Structure and Microorganism. In that, today we have to study a very important topic, that is the types of cell. प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये प्लांट आणि ॲनिमल सेलबद्दल आपल्याला शिकायचं. प्लांट आणि ॲनिमल सेल यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यामध्ये ऑर्गनलीज कोणकोणते आहेत, त्या ऑर्गनलीजचं फंक्शन काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे आणि हा महत्त्वाचा टॉपिक आहे. Therefore, watch this video completely. If you have not subscribed to my channel, then subscribe it, and if you like the video, don't forget to share this video amongst your friends. Now we are going to start the today's topic, the types of cell. There are two main types of cell, plant cell and animal cell. तर प्लांट सेल आणि ॲनिमल सेल ह्या दोन प्रकारच्या सेल आहे. देअर आर सम हॉट सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस बिटवीन द प्लांट अँड ॲनिमल सेल. प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये बरेचसा प्रकारचा सारखेपणा आपल्याला दिसतो. काही बऱ्याच सेल ऑर्गनलीज दोन्ही सेलमध्ये कॉमन आहेत आणि काही सेल ऑर्गनलीज जे आहेत त्या प्लांट सेलमध्ये आहेत, ॲनिमलमध्ये नाहीत, आणि ॲनिमल सेलमध्ये आहेत आणि प्लांट सेलमध्ये नाही आहेत. नाऊ वी हॅव टू स्टडी द स्ट्रक्चर ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल. आता जसं तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्ये दिसतं, यू कॅन सी इन द डायग्राम द सेल कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाईप ऑफ ऑर्गनलीज. सेल कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ ऑर्गनलीज अँड दीज ऑर्गनलीज आर मेम्ब्रेन बाउंड. म्हणजे सेलच्या आतमध्ये ज्या ऑर्गनलीज दिसतात, ऑर्गन्स दिसतात, त्याला ऑर्गनलीज असलं म्हटलं जातं. आणि त्या ऑर्गनलीजच्या भोवती एक कवरिंग असतं, त्याला मेम्ब्रेनचं कवरिंग असतं. काही सेल आहेत त्याला डबल मेम्ब्रेन कवरिंग आहेत आणि काही ऑर्गनलीज असे आहेत की त्यावरती सिंगल मेम्ब्रेन कवरिंग आहे. द प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये महत्त्वाचा फरक जर या ठिकाणी आपल्याला बघायचा असेल, द प्लांट सेल हॅव अ डेफिनाइट शेप व्हाईल ॲनिमल सेल डू नॉट हॅव द डेफिनाइट सेल. प्लांट सेलचा आकार जो आहे हा त्याला ठराविक आणि विशिष्ट असा आकार आहे, परंतु ॲनिमल सेलला विशिष्ट आकार नाही. जे आपण सेल शेपमध्ये जर बघितलं तर सेल शेपमध्ये सगळ्या सेल जे आहेत त्यांचा आकार वेगवेगळा आहे आणि सगळ्या ॲनिमल सेल्स होत्या, त्यामध्ये प्लांट सेल आपण दाखवली नाही. तर प्लांट सेलला डेफिनाइट शेप कशामुळे असतो, द प्लांट सेल हॅव द डेफिनाइट शेप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेल वॉल ॲज अ आउटरमोस्ट कवरिंग इन इट. तर प्लांट सेलच्या भोवती बाहेरचं कवरिंग तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्ये दिसेल. ग्रीन कलरचं कवरिंग त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि ते आहे सेल वॉल. आणि सेल वॉल फक्त प्लांट सेलमध्ये असतं, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल अब्सेंट असतं. बिसाइड अनलाईक ॲनिमल सेल द प्लांट सेल ऑल्सो कंटेन्स द व्हॅक्युअल इन इट, बट द प्लांट सेल कंटेन्स अ सिंगल लार्ज व्हॅक्युअल. आणि प्लांट सेलमध्ये एक मोठं व्हॅक्युअल असतं आणि ते मोठं व्हॅक्युअल कुठं असतं, सेंटरमध्ये असतं. आणि बोथ द टाईप ऑफ सेल्स आर युकॅरियोटिक सेल. दोन्ही काय आहेत, युकॅरियोटिक सेल आहेत. तर सेलचे आणखी दोन प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल कशाला म्हणायचं, द प्रोकॅरियोटिक सेल इज द सेल विच डू नॉट कंटेन द न्यूक्लियस इन इट. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसते, इट डज नॉट कंटेन वेल डेव्हलप न्यूक्लियस. बट युकॅरियोटिक सेल कंटेन्स वेल डेव्हलप मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. आता तुम्ही या दोन्ही ज्या डायग्राम्स बघितल्या, या दोन्ही डायग्राममध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे. त्यामुळे आता सेल कोणत्या सांगितल्या तुम्हाला, प्रोकॅरियोटिक, दॅट इज absence of न्यूक्लियस, आणि युकॅरियोटिक दॅट इज प्रेझेन्स ऑफ ट्रू न्यूक्लियस अँड दिस न्यूक्लियस इज वेल डेव्हलप हॅव्हिंग द डबल मेम्ब्रेन कवरिंग. हा फरक आहे प्रोकॅरियोटिक. बॅक्टेरियल सेल जी आहे ती प्रोकॅरियोटिक टाईप आहे आणि आता जे डायग्राम बघितले प्लांट सेल आणि ॲनिमल सेल्स ह्या युकॅरियोटिक सेल्स आहेत. तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मधला फरक तुम्हाला कळला असेल. नाऊ वी हॅव टू स्टडी द स्ट्रक्चर ऑफ सेल. सेलचं स्ट्रक्चर कसं असतं. द सेल कंटेन्स 4 इम्पॉर्टंट पार्ट्स. तर सेलमध्ये काय असतात, 4 महत्त्वाचे भाग असतात. द 4 इम्पॉर्टंट पार्ट्स. द फर्स्ट इज सेल वॉल, देन प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गनलीज. कळलं, सेल वॉल, सायटोप्लाझम, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि चौथा आहे सेल ऑर्गनलीज. तर पहिला आपण बघूया सेल वॉल. सेल वॉलबद्दल आपण बघितलेलं आहे. द सेल वॉल इज द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ द
प्लांट सेल. इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट. तर सेल वॉल जी आहे ही फक्त प्लांटमध्ये आहे. सेल वॉल कशामध्ये आहे? फक्त प्लांटमध्ये. सेल वॉल ओनली इन प्लांट सेल. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज इज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट. सेल्युलोज नावाच्या कार्बोहायड्रेटपासून सेल वॉल बनलेले आहे, त्यामुळे प्लांट सेलला डेफिनेट शेप असतो. दुसरी सेल ऑर्गनलीज या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा पार्ट आहे सेलचा, त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. प्लाझ्मा मेम्ब्रेन तुम्हाला डायग्राममध्ये सुद्धा दिसत असेल. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ ॲनिमल सेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे दोन्हीमध्ये प्रेझेंट असतं. प्लांट सेलमध्ये सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, ॲनिमल सेलमध्ये पण असतं. परंतु प्लांट सेलमध्ये सेल वॉलच्या आतलं जे मेम्ब्रेन आहे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात, आणि ॲनिमल सेलमध्ये बाहेरचं जे कवरिंग आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द व्हेरी डेलिकेट अँड फ्लेक्झिबल मेम्ब्रेन. हे कसं आहे? डेलिकेट आहे आणि फ्लेक्झिबल सुद्धा आहे. अँड इट इज अ थिन डेलिकेट अँड फ्लेक्झिबल. पातळ असं आहे, डेलिकेट म्हणजे नाजूक आहे, आणि फ्लेक्झिबल म्हणजे इलॅस्टिक सारखं लवचिक आहे. त्याचा आकार कमी किंवा जास्त सुद्धा होऊ शकतो. अँड इट इज ऑल्सो पोरस. त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स आहे. अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं? सेल मेम्ब्रेन सुद्धा म्हटलं जातं. देअरफोर आता प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला महत्त्वाचा फरक लक्षात आला. सेल वॉल इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ प्लांट सेल, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ ॲनिमल सेल. त्यानंतर आहे सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम कशाला म्हणायचं? द सेल कंटेन्स द jelly like liquid material in it, and this jelly like liquid material अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज सायटोप्लाझम. न्यूक्लियसच्या बाहेर तुम्हाला लिक्विड मटेरियल दिसतं, आणि त्या लिक्विड मटेरियलला सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. द सायटोप्लाझम इट ऑक्युपाईज द स्पेस बिटवीन न्यूक्लियस अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्यामधली जी जागा आहे ही पूर्ण जागा सायटोप्लाझमनी व्यापलेली आहे. द सेल ऑर्गनलीज आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम, आणि सगळ्या सेल ऑर्गनलीज ज्या आहेत त्या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. आता सेल ऑर्गनलीज चौथा आहे सेल ऑर्गनलीज. देअर आर व्हेरियस सेल ऑर्गनलीज. आता सेल ऑर्गनलीज कोणकोणते आहेत आपण डिटेलमध्ये बघूया. देअर आर न्यूमेरस अँड व्हेरियस सेल ऑर्गनलीज प्रेझेंट इन प्लांट अँड ॲनिमल सेल्स. Some of the cell organelles are common in the plant and animal cell. Nucleus, then mitochondria, त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्यानंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स और गॉल्गी बॉडी सुद्धा त्याला म्हटलं जातं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला शॉर्टमध्ये ER सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर आहे मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर आहे प्लास्टिड व्हॅक्यूल. these are the सेल ऑर्गनलीज. न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडी, मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड आणि व्हॅक्युल्स. आता आपल्याला प्रत्येक सेल ऑर्गनलीज जे आहे त्याचं फंक्शन आणि त्या सेलमध्ये काय काम करतं त्याबद्दल शिकायचं. द न्यूक्लियस, आता महत्त्वाचं जे आहे न्यूक्लियस तुम्हाला या ठिकाणी दिसत. न्यूक्लियस इज द मेन सेल ऑर्गनलीज ऑफ द सेल. The nucleus is present in the center of the cell usually, but in case of plant cell it is slightly shifted toward the periphery due to the presence of large vacuole. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल हे खूप मोठं असतं, ते सेंटरमध्ये असतं, त्यामुळे न्यूक्लियस थोडंसं शिफ्ट झालेलं असतं. आणि ॲनिमल सेलमध्ये न्यूक्लियस हे त्याच्या सेंटरमध्ये असतं. द न्यूक्लियस हॅव अ डबल मेम्ब्रेन, डबल पोरस मेम्ब्रेन. ते न्यूक्लियसच्या भोवती डबल मेम्ब्रेन असतं. जसं आता हे सिंगल मेम्ब्रेन आणि त्यावरती हे दुसरं मेम्ब्रेन. देअरफॉर न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज डबल मेम्ब्रेन. फर्स्ट मेम्ब्रेन आणि सेकंड मेम्ब्रेन. अँड दिस डबल मेम्ब्रेन, आणि हे कसं असतं? पोरस असतं. दे आर हॅव्हिंग द स्मॉल पोर्स इन इट अँड दॅट इज कॉल्ड ए न्यूक्लिअर पोर. आणि त्या पोरला काय म्हटलं तर न्यूक्लिअर पोर म्हटलं जातं. द मेन फंक्शन ऑफ द न्यूक्लियस इज टू कंट्रोल all the activities inside the cell. It can controls
व्हॉट एव्हर द फंक्शन्स टेकन प्लेस इन द सेल. सेलचा ब्रेन, न्यूक्लियस इज द ब्रेन ऑफ सेल. जसं आपल्या शरीरामध्ये ब्रेन शरीराच्या सगळ्या हालचालींवरतं आणि सगळ्या फंक्शन्सवरती नियंत्रण ठेवतं, त्याचप्रमाणे न्यूक्लियस हे सेलमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीजवरती आणि सगळ्या फंक्शन्सवरती त्याचं नियंत्रण असतं. देअरफॉर न्यूक्लियस इज कन्सिडर्ड ॲज अ ब्रेन ऑफ सेल, म्हणून त्याला आपण सेलचा ब्रेनसुद्धा म्हणूया. त्यानंतर दुसरी सेल ऑर्गनली हे न्यूक्लियस बघितल्यानंतर जी आहे ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण बघू. मायटोकॉन्ड्रियाला नंतर बघू. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट इज द स्प्रॉलिंग नेट लाईक स्ट्रक्चर. स्प्रॉलिंग नेट लाईक स्ट्रक्चर म्हणजे त्याचं एक जाळं तयार झालेलं असतं तुमच्या न्यूक्लियसमध्ये. अँड इट परफॉर्म द फंक्शन टू कॅरी आउट द नेसेसरी प्रोसेसेस ऑन द प्रोटीन प्रोड्यूस बाय द रायबोझोम अँड सेंड देम टू द गॉल्गी बॉडीज. मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे त्यामध्ये जाडी दिसतं आणि त्यामध्ये तुम्हाला दाणेदार स्ट्रक्चर दिसतं या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन प्रकारचे असतात, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती तुम्हाला दाण्यासारखं स्ट्रक्चर दिसतं गोल गोल, आणि ते जे स्ट्रक्चर आहे त्याला रायबोझोम असं म्हटलं जातं. आणि रायबोझोम्स काय करतात, प्रोटीन तयार करतात. तयार झालेलं प्रोटीन आहे त्यावरती प्रोसेस करावं लागतं, कारण कोणत्याही कारखान्यामध्ये एखादा माल तयार झाल्यानंतर डायरेक्ट तो ग्राहकावरती पोहोचवला जात नाही, त्यावरती काही प्रक्रिया केल्या जातात. मग आवश्यक प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रोटीनवरती करण्याचं काम हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. आणि असं प्रक्रिया झालेलं एंडोप्लाझ्मिक प्रोटीन जे आहे नंतर गॉल्गी बॉडीजकडे पाठवलं जातं. नंतरचं जे स्ट्रक्चर आहे ते गॉल्गी बॉडी. तर गॉल्गी बॉडी इज ऑल्सो कॉल्ड ॲज गॉल्गी कॉम्प्लेक्स. त्याला गॉल्गी कॉम्प्लेक्स सुद्धा म्हटलं जातं, कारण कॅमिलो गॉल्गी नावाच्या सायंटिस्टने ते शोधून काढलेलं आहे, म्हणून त्याला गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी बॉडी असं म्हटलं जातं. तर गॉल्गी बॉडीज इट इज अ फ्लॅट सॅक लाईक स्ट्रक्चर. फ्लॅट सॅक लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. आपले जे धान्याचे पोते एकावरती एक रचल्यानंतर जसं थप्पी तयार होतं त्याच्यासारखं स्ट्रक्चर हे गॉल्गी बॉडीचं असतं. तर गॉल्गी बॉडीचं काम काय, इट कॅन डिस्ट्रीब्यूट्स द प्रोटीन्स इनसाइड द सेल. तर सेलच्या आतमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रोटीनची गरज आहे त्या ठिकाणी प्रोटीनला पोहोचवण्याचं काम जे आहे ते गॉल्गी बॉडीज ह्या करत असतात. देन गॉल्गी बॉडीज नंतर मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड, दीज आर द डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. जसं न्यूक्लियसवरती डबल मेम्ब्रेन आहे तसं मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड याच्यावरती सुद्धा डबल मेम्ब्रेन असतं. आता या ठिकाणी तुम्ही डायग्राम बघू शकता. मायटोकॉन्ड्रिया, तर मायटोकॉन्ड्रिया प्रोड्युसेस द एनर्जी इनसाइड द सेल, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार करण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करतं. ऑक्सिजन आणि फूड मटेरियल याचा दोघांच्या मदतीनं, फूड मटेरियलचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये आणि त्या ऑक्सिडेशनमुळे एनर्जी तयार होतं ATPच्या स्वरूपामध्ये, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. तर ही जी एनर्जी आहे ही एनर्जी सगळी मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होतं आणि त्या ठिकाणी जमासुद्धा करून ठेवल्या जातं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, पॉवर हाऊस आपल्या शरीरात. कारण पॉवर हाऊस काय करतं, एनर्जी तयार करतं. आपल्या पॉवर हाऊस कशाला म्हणतो, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी ही एनर्जी आहे, जी एनर्जी ज्या ठिकाणी तयार होतं त्याला पॉवर हाऊस म्हटलं. तसंच मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी तयार होतं म्हणून त्याला पॉवर हाऊस असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे प्लास्टिड. प्लास्टिड जो आहे, प्लास्टिड दोन प्रकारचे असतात. देअर आर 2 टाइप्स ऑफ प्लास्टिड्स. आता कोणकोणते आहेत प्लास्टिडचे प्रकार आपण बघूया. टाइप्स ऑफ प्लास्टिड. प्लास्टिड दोन प्रकारचे आहेत, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट हे जे आहेत हे कलर्ड प्लास्टिड आहेत आणि ल्युकोप्लास्ट जे आहेत ह्या कलरलेस प्लास्टिड आहेत. कलर्ड प्लास्टिड आणि कलरलेस प्लास्टिड. त्यापैकी क्लोरोप्लास्ट हे महत्त्वाचं प्लास्टिड आहे. क्लोरोप्लास्ट इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. क्लोरोप्लास्ट हे फक्त प्लांट सेलमध्येच असतं. अँड दिस क्लोरोप्लास्ट कंटेन्स क्लोरोफिल इन इट. क्लोरोफिल इज अ ग्रीन कलर पिगमेंट. आणि या क्लोरोप्लास्टमध्ये काय असतं, क्लोरोफिल नावाचे पिगमेंट असतात ज्यांचा रंग हिरवा असतो, म्हणून झाडांच्या पानांचा रंगसुद्धा हिरवा असतो. अँड दिस क्लोरोप्लास्ट, आणि पानांमध्ये क्लोरोप्लास्ट हे सगळ्यात जास्त असतं. अँड दिस क्लोरोप्लास्ट परफॉर्म द नेसेसरी फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचं काम प्लांट्समध्ये म्हणजे अन्न तयार करण्याचं काम, फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने अन्न तयार होतं आणि अन्न तयार करण्याकरता क्लोरोप्लास्ट हे महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावत असतं. त्यानंतर जे आहे नेक्स्ट ऑर्गनली इज द व्हॅक्युओल.
व्हॅक्युओल इज ऑल्सो द मेन इम्पॉर्टंट सेल ऑर्गनली. इट इज ऑल्सो द डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. हे काय डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. द मेन फंक्शन ऑफ व्हॅक्युओल इज टू थ्रो आउट द वेस्ट प्रोडक्ट ऑफ द सेल. सेलच्या आतमध्ये जे काही वेस्ट तयार होतं ते वेस्ट व्हॅक्युओलमध्ये स्टोअर केलं जातं आणि व्हॅक्युओल काय करतं, ते वेस्ट सेलच्या बाहेर फेकण्याचं काम व्हॅक्युओल करत असतं. आता व्हॅक्युओल जे आहे प्लांट आणि ॲनिमल दोन्ही सेलमध्ये व्हॅक्युओल्स आहे, परंतु प्लांटमध्ये एकच व्हॅक्युओल असतं आणि ते खूप मोठं असतं. द प्लांट कंटेन सिंगल लार्ज व्हॅक्युओल अँड इट इज प्रेझेंट इन द सेंटर, व्हाईल ॲनिमल सेल कंटेन न्यूमरस व्हॅक्युओल्स अँड दे आर स्मॉल इन साईज. ॲनिमलमध्ये व्हॅक्युओल्स हे छोट्या छोट्या आकाराचं असतं आणि त्यांची संख्या ही जास्त असतं. अँड दिस इज ऑल अबाउट द सेल ऑर्गनलीज अँड देअर फंक्शन्स अँड टाईप्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल. हे तुम्हाला सगळं कळलं असेल. नेक्स्ट व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये काय फरक आहे, कोणकोणत्या सेल ऑर्गनलीज प्लांटमध्ये आहेत, कोणत्या सेल ऑर्गनलीज ॲनिमलमध्ये नाहीत, कोणत्या सेल ऑर्गनलीज दोघांमध्ये कॉमन आहे, तर हे डिफरन्सेस आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, याच्यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.